गुड मॉर्निंग. तुमचं सगळ्यांचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज छान अशी सकाळची सुरुवात झाली आहे आणि सकाळ सकाळ मस्त असा नाश्ता तर आपल्याला पाहिजेच. तर पोहे सगळा उपमा खाऊन कंटाळा येतो. तर आज मी म्हटलं चला इडली आणि डोसा करावी. ते इडली आणि मला खूप आवडतं आणि आर्यालासुद्धा आवडतं. तर म्हटलं छान असा नाश्ता करावा. तर बाहेर असा खूप छान पाऊस पडतोय आणि त्याच्यामध्ये गरमागरम चहा किती छान वाटतं ना. तर चहा वगैरे घेतला, नाश्ता झाला. त्याच्यानंतर आज मला करायची होती जन्माष्टमी म्हणजेच श्रीकृष्णाची पूजा. छान असा दही दुधाने अभिषेक घातलं, पंचामृताने अभिषेक केला आणि मग नंतर छान सुंदर अशी माझी मनसोक्त पूजा झाली. जन्माष्टमीचा खरं म्हणजे मला पाळणा घ्यायचा होता, पण मी नक्कीच पुढच्या वर्षी पाळणा घेऊन असं उत्तम मस्त अशी छान मी सजावट करून श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करणार आहे. असो ठीक आहे, आज माझी छान पूजा झाली, आरती झाली आणि त्यांना आवडणारा श्रीकृष्णाला म्हणजे पोहे आणि दही खोबरं टाकून छान असा नैवेद्य तयार केला. त्यांच्या आवडीचा नैवेद्य आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे हे सुदामाचे पोहे, ते तर झालेच पाहिजे. छान असा देवाला नैवेद्य दाखवला. हा संपूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या चॅनलवर जाऊन नक्की बघा आणि तोपर्यंत सर्वांना बाय.